हे वरती जो आहे ना इथं मंदिर आहे आणि इथं गाडी पार्क केली मी आणि या साईडला जो बाबा आहे तिथे त्या बाबाला भेटण्यासाठी आलं. गुड मॉर्निंग. दिस इज डे 2. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात मी राजस्थान ट्रिपसाठी आलेलो आहे. बॅग भरण्यासाठी तर देते माझा बॅग ही छोट्याशा कोपऱ्यात जाईल. इथं एक कोपरा आहे इथे कोपरा एक मला छोटासा. घरापासून निघून आम्ही साधारण 735 किलोमीटर आलेलो आहे. कालचा आमचा जो टार्गेट होता 500 किलोमीटरचा होता, पण आम्ही 135 किलोमीटर आणखीन एक्स्ट्रा मारला, कारण की आजच्या दिवशीचा जो 500चा टार्गेट आहे तो आम्हाला 350पर्यंत येऊ. आता साधारण वाजलेत 9:16. आता असा विचार आहे की 200-300 किलोमीटर कापायचा, त्याच्यानंतर मग जेवणासाठी डायरेक्ट थांबायचं आहे. तर आता दिवस स्टार्ट करतो आहे. लेट्स सी. गणपती बाप्पा मोरया. 260 किलोमीटर नंतर एक ब्रेक घेतला आहे. ब्रेक कशासाठी घेतला आहे, इथं थोडासा पाणी आहे आणि इथं पाण्याच्या बाजूला खायासाठी फळं वगैरे काहीतरी खायासाठी घेतलेलं आहे. तर ब्रेक याच्यासाठी घेतला आहे की काहीतरी खायला पण भेटेल, थोडासा खाऊन पण होईल आणि माझी बॉडी पण स्ट्रेच होईल. साधारण 9 वाजता निघालो, आता वाजले 1. साधारण तेवढा टाईम मी कंटिन्युअसली गाडी चालवत होतो, कुठेही ब्रेक नाही, कुठेही काय थांबलो नाही. आणि त्यासाठी एक बॉडी स्ट्रेच करण्यासाठी ब्रेक घेतला आहे. आणि हा व्ह्यू बघा असला भारी आहे. देवधाम देवमाली 25 किलोमीटर. भैया देवमाली जाने के लिए सीधा देवमाली गावच आहे. हा ना, काही डगरानच शेणाचं घर बनवलंय. पाणी पण वाटत कमी पोरी नाही, त्या लग्न झालेले आहेत. ते लग्न झालेला कंपल्सरी या साईडला मान ना, या साईडला आहे गाडी जाए का बोलतो ना, गाडी लावा दरवाजा आवाज जाएगा. तू इकडून रस्ता वाटतं अजून कुठून तरी एखादा रस्ता असेल. काय एवढ्या गाड्या लागल्या बघ बाबा, मेलाच लागले इथं पुरा. रस्ता दुसरीकडून हे बघ ती येली बघ गाडी आपल्या बरोबर होती ती. ती नाही ती गाडी नाही रे. ही काय बघ, जो रस्ता आहे बघ, मेन रोड होता बघ, आपल्याला माहित नव्हता म्हणून. ते बघ हाय गर्दीचा. पहिले तिथं हाजरी लावायला जाऊ. चल ना तोच मंदिरांवरती जायला. वरती जायचं नाही, आपल्याला इथेच खाली पार्किंगला लागते. आता आम्ही आलोय देवमाली विलेज मध्ये, जिथं श्री देवधाम मंदिर आहे. इथं वरती मंदिर आहे बघा. हे वरती जो आहे ना इथं मंदिर आहे आणि इथं गाडी पार्क केली मी आणि या साईडला जो बाबा आहे तिथे त्या बाबाला भेटण्यासाठी आलं. मी गाडी पार्क करून इथं आलोय. बाकी सर्वांना पुढं पाठवलं. मी गाडी पार्क करण्यासाठी थांबलेलो पाठवून. आता गाडी पार्क करून मी चालू तिथं बघायला. तर जास्त काही शूट करणार नाही, पण तुम्हाला कोणाला असा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पण इकडं येऊ शकता.
वाजून 10 मिनिटं झालेले आहे. आता सकाळपासून जो आहे 393 किलोमीटर्स, जवळजवळ 400 किलोमीटर झालेलं आहे. तर इथनं आम्ही चाललोय. तो कुठला गाव हे होता? अजमेरच्या पुढं पुष्कर करून एरिया आहे, तिथं चाललो. आणि इथं खारवा करून एरिया आहे, जिथं भाजी वगैरे काय भेटते. हे लोक गेले सर्व भाजी वगैरे घ्यायसाठी. मी गाडीतच बसलोय. आणि इथनं आता समोरच मेन एक्सप्रेस हायवे. इकडचा हायवे एकदम भारी आहे. जवळजवळ 80-90-100 या रेंजमध्ये गाडी चालतं. इथनं हायवे पकडला का 52 किलोमीटर्स आहे. 1 hour 15 minutes लागतील. मग जवळजवळ एक तासभर असाच हायवे, स्ट्रेट हायवे. जस्ट आम्ही ब्रह्म मंदिर मधनं बाहेर होतो पुष्कराच्या इथं. हा जो मंदिर आहे तो जगात एकच असं ब्रह्म मंदिर आहे जो राजस्थान अजमेरच्या इथे आहे, पुष्कर. आणि आम्हाला इथं शयन आरती भेटली. शयन आरतीची काय माहिती नाही माझं असं काढलं काय. शयन आरती दर याला मला भेटतं. अयोध्येला गेलेलो, अयोध्येला पण शयन आरती भेटली. काशीला गेलो, काशीला पण शयन आरती भेटली. इथं आलो पुष्कर ब्रह्म मंदिरच्या इथं पण शयन आरती भेटली. ब्रह्म मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर आम्ही थोडा पुढं आलो, म्हणजे एक साधारण अर्धा-1 तास पुढं आलो. अर्धा-1 तास आलोय देवमालीच्या इकडं. म्हणजे उद्या पण आपल्याला तिथं जायचं आहे. 3 दिवस लगातार जायचं आहे. उद्या पण तिथं पाया पडायसाठी जायचं आहे. तर थोडासा डिस्टन्स कवर केला, म्हणजे उद्या मला जो कवर करायचा डिस्टन्स राहील तो 55 किलोमीटर्स राहील. असा हायवेच्या बाजूला, म्हणजे हा हायवे असा तुलसी हॉटेल करून आहे. इथं गाडी लावली आणि या पाठच्या बाजूला या रूमचे. इथं थंडी एवढी आहे की काय सांगू नाही शकत. म्हणून मी कान टोपी घातलेली आहे आणि एक स्वेटर घातलेलं आहे. एक्स्ट्रा माझ्याकडं शॉल पण आहे. जर एक्स्ट्रा जर थंडी लागली तर ती गोष्ट मी वापरू शकतो. या 2-3 गोष्टी आहेत. आता आम्हाला जेवण बनवायला घ्यायचं आहे. तर हॉटेलमध्ये पटकन जे भांडी वगैरे आणलेली ती आतमध्ये रूममध्ये टाकून घेतली. तर रूममध्ये टाकल्यावर तर जेवायला बनवून घेऊ. जेवायला बनवू आणि जेवायला खाऊ. इथलं जे आहे ना सर्व गोड आहे. सर्व याच्यात घी टाकतात, सर्व गोड लागते. त्याच्यामुळं बाहेरचं काही जमत नाही. असं की डाळ आणि भात किंवा डाळ चपाती बनवले किंवा डाळ आणि वरण भात असं काहीतरी बनवू आणि मग तो जेवून इथं झोपायचं आहे. हा व्हिडिओ इथपर्यंतच आहे. भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय.